माझं नाव आहे सिद्धी. वय वर्ष 13. यावर्षी पहिल्यांदाच मी आई वडिलांबरोबर पंढरपूरच्या वारीला चालले होते. गावात दरवर्षी वारकरी मंडळी निघताना टाळ्या मृदुंगाच्या गजरात गोड आवाजात गाणं ऐकू यायचं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तेव्हा माझ्या मनात एक विचार यायचा की ती लोक एवढं का चालतात? विठोबाचं असं काय विशेष आहे? पण यावर्षी काहीतरी वेगळं घडलं होतं. माझ्या मनातही वारीचं बीज रोवलं गेलं होतं. आई रोज रात्री जेव्हा माऊली माऊली म्हणत गाणं गात होती तेव्हा मला वाटायचं या गाण्यात एक वेगळी शांती आहे. वडिलांनी एक दिवस विचारलं, वारीला येशील का? यावर्षी मी क्षणभर थांबले आणि होकार दिला. तेव्हा काहीही कल्पना नव्हती की या प्रवासात फक्त चालायचं नसतं तर स्वतःला शोधायचं होतं. तयारी सुरू झाली. आईने मला नवी ओढणी दिली. बाळबा टाळ घासून ठेवत होते आणि माझ्या बॅगेत ठेवली गेली एक छोटीशी विठोबाची मूर्ती. आई म्हणाली, तुला थकवा आला तरी याच्याकडे पहा, तो चालायची ताकद देईल. वारीला निघायची वेळ जवळ येत होती. माझ्या मनात एक विचार येत होता, विठोबा तू खरंच आहेस ना? आणि मी तुला पाहू शकते का? माझी यात्रा सुरू झाली होती. पण मला अजूनही ठाऊक नव्हतं की या वारीत माझ्यासोबत एक गोड कोणी चालणार आहे, जो माझे सगळं आयुष्य बदलून टाकणार होता. वारीच्या दिवशी पहाटे लवकर उठून आई वडिलांसोबत मंदिराजवळच्या चौकात गेले. तिथे एक साशृंगारात टाळकरी मृदुंग वादक पथकांमध्ये गुरफटलेले दिल्लीतले भावी सगळे एक वेगळा स्टेज घेऊन उभे होते. ज्ञानबा तुकाराम, पुंडलिक, हरी विठ्ठल जयघोष सुरू झाला आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. हा आवाज, ही गर्दी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर असलेली भक्ती मला आतून हलवून गेली. हे काहीतरी वेगळंच आहे, मी मनाशी म्हटलं. पहिले काही कोसनी आईचा हात घट्ट पकडून चालत होते. वाटेत लहान मुलं पण वाटत होती कुठेतरी दही भाताचा प्रसाद मिळत होता. ते भक्तीच्या वातावरणात मी पूर्णपणे रंगून गेले होते. थोड्या वेळाने आम्ही एका पायवाटेवरून चालत होतो. सगळे समोर बोलत गात चालत होते आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, आईचा हात सुटला. गर्दीत हरवले मी. थांबले. मागे वळून बघितलं, कोणीच ओळखीचं दिसेना. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी भीतीने एका झाडाखाली बसले. तेव्हाच माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. वळून पाहिलं तर एक लहानसा मुलगा, माझ्याच वयाचा. चेहरा, डोळ्यात आश्चर्यकारक शांतपणा, डोक्यावर पांढरी टोपी. तो मंद हसला आणि म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे ना. मी चकित झाले. विचारलं, तुला कोणी पाठवलं? तो फक्त हसला आणि म्हणाला, ज्याच्यासाठी चालतोय ना त्यानेच. त्या क्षणी मला एक विचित्र शांती जाणवली. जणू मी हरवले नव्हतेच. तो मुलगा अगदी साधा वाटत होता, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, शांत, खोल आणि समजूतदार. मी विचारलं, तुझं नाव काय आहे? तो हसून म्हणाला, गणू. तूही वारीला चाललायस का? हो, दरवर्षी चालतो, पण दरवेळी कुणासोबत तरी नव्याने जातो. त्याचं उत्तर थोडं वेगळंच होतं. मी आश्चर्याने विचारलं, तुला आईबाबा नाहीत का? तो थोडासा शांत झाला. मग म्हणाला, माझा विठोबा आहे ना, त्याच्यासोबत सगळं आहे. मी काही क्षण गप्प झाले. हा मुलगा इतका बिनधास्त आणि शांत कसा? तो चालत एका पायवाट्याने मला घेऊन गेला. गर्दी कमी होती, पण रस्ता मंदिराच्या दिशेने जात होता. वाटेवर भजन सुरू होतं. तुका म्हणेल डावं घेईन पंढरीना आता. ते एक चालताना माझं मन हलकं झालं. गणूने मला एक प्रसादाचा तुकडा दिला आणि म्हणाला, घे, याने थकवा जाईल. मी घेतला. परत अंगात एक ऊर्जा भरली. थोड्याच वेळात आम्ही एका मोठ्या वड्याच्या झाडाजवळ आलो. तिथे मला आई वडिलांची ओळखीची दिसली. मी हसत धावत आईकडे गेले. आई ती घाबरलेलीच होती. मला घट्ट मिठी मारली. कुठे गेली होतीस ग?
मी हरवले होते, पण मला एक मुलगा सापडला, गणू. त्याने मला तुझ्यापर्यंत पोहोचवलं. आईने आजूबाजूला पाहिलं. कसला गणू? कुठे आहे तो? मी मागे वळून पाहिलं. गणू तिथे नव्हताच. आई म्हणाली, पळा, आपण तर सरळ मार्गाने आलोय. कुठे वेगळं वाटलंच नाही. मी स्तब्ध झाले. तो मुलगा पळत होता का? की विठोबाने माझ्यासाठी कोणी पाठवलं? ती रात्री झोपताना मला पावसाच्या टपक्यातही भजनासारखी ताल वाटत होती आणि मनात एकच प्रश्न फिरत होता, गणू कोण होता? दुसऱ्याच दिवशी सकाळी वारी पुढे निघाली. आई वडिलांच्या सोबत मी चालत होते, पण मनात सतत गणूचं विचारचक्र सुरू होतं. तो कुठून आला होता? तो कुठे गेला? आईला मी पुन्हा विचारलं, आई, तुला तो मुलगा खरंच दिसला नाही का? आई म्हणाली, बाळा, देवाने रक्षण केलं असं समज. बाकी कशात फार गुंतायचं नाही. पण माझं मन थांबायला तयार नव्हतं. वारीचं वातावरण नेहमी सारखं चालत होतं, पण माझ्या मनात गणूचं हसू आणि त्याचं वाक्य सतत घुमत होतं. माझा विठोबा आहे ना, त्याच्यासोबत सगळे आहेत. अचानक त्या गर्दीत मला टाळ्यांच्या ओळखीचा ताल ऐकू आला. मी आवाजाच्या दिशेने वळले आणि गणू पुन्हा समोर उभा होता. तो चेहरा, तो शांतपणा. मी धावत गेले आणि विचारला, अरे तू कुठे गेला होतास काल? तो हसून म्हणाला, मी कुठे जात नाही, मी तिथेच असतो. जिथं गरज असते. ते पुन्हा गोंधळले. पण तो चालत चालत माझ्यासोबत येत राहिला. मी विचारलं, तुला विठोबा कसा दिसतो रे गणू? त्यावर तो थांबला. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाला, विठोबा दिसत नाही, जाणवतो. बळली नाही, हृदयाने पाहायचं असतं. तेव्हा माझ्या मनात एक नवा प्रश्न जन्माला आला. मी विठोबाला कधी आणि कसं पाहणार? गणूने माझ्या हातात एक तुळशीचं पान ठेवलं आणि म्हणाला, हे ठेव, योग्य वेळी तुला उत्तर मिळेल. ते पान घेऊन जाईन. तरुण पाहत राहिले आणि गणू पुन्हा गर्दीत हरवला. वारी आता 4थ्या दिवशी पोहोचली होती. दस्तवत चिखल, सूर्य डोक्यावर, पायात काचचं दुखणं जाणवत होतं. आई म्हणाली, थोडं थांबूया का? मी म्हणाले, नाही, अजून थोडं चालूया. पण खरं सांगायचं तर माझे पाय आता थकले होते. ओंजळीतलं गणूने दिलेलं तुळशीचं पान मी अजूनही घट्ट ठेवलेलं होतं. आई काही वेळासाठी बाजूला थांबली आणि मी थोडीशी पुढे गेले. तिथं रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली गणू पुन्हा दिसला. थकलीस? तो विचारतो. मी मान डोलावली. डोळे बंद कर आणि हे शब्द म्हण, असं म्हणत त्याने म्हटलं, तुका म्हणे धावं घेईन पंढरीना. आता मी तेच शब्द असं म्हटलं आणि अगदी अचानक मला वाटलं, माझे पाय थकत नाही आहेत. मी हलकी झाले. माझ्या भोवती जणू पावसाच्या सरी येऊन गेल्या. एक क्षण असं वाटलं की मी एका वेगळ्याच जागेत आहे. शांत, प्रकाशमय डोळे उघडले तर मी पुन्हा त्या झाडाखाली होते. पण गणू तिथे नव्हता. आई जवळ आली. कशी आहेस बाळा? मी म्हणाले, छान आहे. पण आई, काही क्षणासाठी वाटलं जणू मी विठोबाच्या मंदिरातच पोहोचले. आई डोळ्यात पाणी घेऊन नसली. कधी कधी बाळा मन आधी पोचतं, शरीर फक्त त्याच्या मागे जातं. तर रात्री मी तंबूत बसून पुन्हा एकदा जरीतलं ऋषीचं पान पाहिलं, तुळशीचं पान पाहिलं. ते कोरडं झालं होतं, पण त्याचा गंध अजून जिवंत होता. 5व्या दिवशी सकाळी वारी जोरात सुरू झाली. आकाशात ढग जमावत होते आणि पावसाचा वास वातावरणात पसरला होता. वारीच वेगवान गतीने चालणं सुरू झालं. टाळ, मृदुंग, भंग आणि जयघोष यात मी इतकी गुंग झाले की लक्षातच आलं नाही मी पुन्हा माझ्या गर्दीतून मागे राहिले. आज गर्दी जास्त होती. सगळं वाऱ्याच्या वेगात सरकत होतं. मी एका पोपड्यात थांबले. थोडंसं घाबरलेलं मन, ओले कपडे आणि पुन्हा एकटेपणाची जाणीव. तुडत मागून एक शांत आवाज आला, घाबरू नकोस, तू हरवली नाहीस. मी वळून पाहिलं. गणू करत आला. तुला सगळं कसं कळतं? मी विचारलं. गणू हसला, म्हणाला, मी हरवलेल्यांना सापडतो, पण त्याने एक वेळा मार्ग दाखवला.
गर्दीपासून थोडं बाजूला पण त्या वाटेवर काही वृद्ध थकलेले वारकरी चालत होते. गणू म्हणाला, तीच तर खरी वाट आहे जिथं वेग नाही पण श्रद्धा आहे. त्या वाटेवर चालत असताना आम्ही एका लहान होड्याजवळ आलो. गणूने तिथं मला थांबवलं. इथं काहीतरी तुला मिळेल, तो म्हणाला. मी पाहिलं, पाण्याच्या काठ्याशी एक जुनी पाटी होती. त्यावर कोरलेलं होतं, जो शोधतो त्यालाच दर्शन भेटतं. मी वळून गणूकडे पाहिलं. तो शांतपणे म्हणाला, संधी जवळ आहे, फक्त मन उघडं ठेव. आणि पुन्हा क्षणात गणू गायब झाला. तर संध्याकाळी मी पुन्हा माझ्या दिंडीत मिळाले. आईने मला घट्ट पकडून धरलं. किती वेळ शोधलं तुला? मी फक्त हसले. माझं मनच्या शब्दांमध्ये गुंतलेलं होतं. जो शोधतो त्यालाच दर्शन घडतं. वारी आता शेवटच्या टप्प्याजवळ येत होती. वातावरणात पावसाचा हलकासा गंध, थोडीशी थकवा आणि मनात एक विचित्र शांतता होती. पंढरपूरचे अंतर आता फक्त काही मैलांवर होतं. लोकांच्या चेहऱ्यावर थकवे सोबतच ओढाही स्पष्ट दिसत होता. विठोबाच्या दर्शनाची ओढ. त्या दिवशी आम्ही एका भजन मंडळीत सोबत थांबलो. मी एका झाडाखाली बसले. वारा हलका वाहत होता. तेवढ्यात वाऱ्यावरून एका कागदाचा चुटका माझ्याजवळ आला. मी उचलून पाहिला. त्यावर ओळखीची अक्षरं होती. मन थकले तरी चालेल, पण श्रद्धा थकता कामा नये. गणू माझ्या अंगावर शहारा आला. ही चिठ्ठी गणूची, तो इथेही आहे. आईच्या नकळत मी त्या कागदाचा कोपऱ्यात घेतला आणि तुळशीच्या पाण्याजवळ ठेवला. संध्याकाळी मंदिराच्या दिशेने जाताना वाटेत एक वृद्ध आजी दिसल्या. त्या दमून बसल्या होत्या. मी त्यांच्याकडे गेले आणि पाण्याची बाटली घेतली. त्या आजींनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, माझी नात झालीस ग तू. देव तुला विठोबासारखं निर्भर मन. त्या क्षणी मला वाटलं, केस आहे खरी दर्शन, कुणाला तरी मदत करणं. त्याला तरी माझ्या स्वप्नात गणू पुन्हा आला. तो म्हणत होता, मन उघडं ठेवलेस तर विठोबा देवळात नाही भेटत, तो तुझ्यातच असतो. मी झोपेतही हसत होते. वारीचा 8वा दिवस उजाडला आणि आज सर्वांची नजर एकाच दिशेला होती. पंढरपूर गर्दीतून पुढे एक मोठा जयघोष उठला. जयघोष, रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी. मी डोई विस्फरून पाहिलं. समोरून मंदिरात जागो घुमट स्पष्ट दिसत होता. आई म्हणाली, बघी विठोबा समोर आहे. माझं हृदय धडधडायला लागलं. अश्रू डोळ्यात जमा झाले होते. किती जागा जिथे मी इतके दिवसांपासून पोचण्याचे स्वप्न पाहत होती. मी चुकून मागे वळले आणि आश्चर्य, गणू पुन्हा एकदा तिथे उभा होता. तो हसत म्हणाला, कधी वाटलं नव्हतं ना की तू इथं पोचशील. मी तत आवाजात म्हणाली, तुझ्याशिवाय जमलं नसतं रे गणू. पुढे आला. माझ्या हातातून एक नाजूकसुद्धा फुलांचा हार ठेवला आणि म्हणाला, हा विठोबासाठी नाही, पण लक्षात ठेव, हार देवाच्या गळ्यात पडतो जेव्हा मन मोकळं असतं. की तो हार हातात घेतला आणि मंदिराच्या दिशेने चालू लागले. गर्दीत कोट्यवधी भक्त होते, पण माझं लक्ष शांत एकाग्र होतं. मंदिराच्या मुख्य दरवाज्यावर पोहोचल्यावर मी मागे पाहिलं. गलन नव्हता, पण त्याला वाटतं तो हरवला नाही. तो माझ्यासारखाच एक वारकरी आहे, जो पावलोपावली आपल्याला चालत राहण्याचा आणि विठू शोधण्याचा रस्ता दाखवतो. मंदिराच्या पायऱ्यांवर उभा राहिल्यावर माझं हृदय धडधडत होतं. हातात गणूने दिलेला फुलांचा हार मला आता असंख्य भावना आणि डोळ्यांपुढे डोबाचं द्वार. मी ओळीत उभी होते. त्या टाळ्यांचा गजर चालू होता. आजूबाजूचे भक्त हळूहळू पुढे सरकत होते. मी इथे प्रवाहातच पुढे गेले आणि अखेर तो क्षण आला. मी विठोबाच्या मूर्तीसमोर उभी होते. हात कमरेवरी ठेवलेला, पायावरनी गया शांत स्मित चेहऱ्यावर वाचलेल्या तेवढ्या क्षणी मी हात जोडले आणि काहीच झाली. शब्द हरवले. मी फक्त मनाने म्हणाले, विठोबा मी आले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतू हात त्याच्या चरणी अर्पण केला. हार टाकताच वाटलं
विठोबाच्या चेहऱ्यावरचे स्मित थोडं अधिक खोल झालं आणि मग अचानक त्या गर्दीत मला पुन्हा एक क्षणासाठी गणूचा चेहरा दिसला. तो मंदिराच्या एका कोपऱ्यात उगं शांत होता. त्याने फक्त डोळ्यांनी मला खूप छान केलंस असं म्हणाल्या, पण काही क्षणातच तो पुन्हा गर्दीत चालवली. पुन्हा मी गुणगुण त्याचं नाव पुकारलं, गणू. पण आता तो कुठेही नव्हता. आई म्हणाली, कुणाला हाक मारतेस बाळा? मी हसून म्हणाले, जो मला इथवर घेऊन आला त्यालाच. त्या रात्री देवळाबाहेर तंबूमध्ये बसून मी माझी ओंज, तुळशीचं कोड, पान आणि ती चिठ्ठी ठेवली होती आणि एक विचार मनात आला. कदाचित गणू म्हणजेच विठोबा होता, जो कदाचित माझ्यासाठी एका मित्राच्या रूपात चालत राहिला. परंतु पंढरपूरच्या दर्शनानंतर आमची वारीस दिंडी शेवटची रात्र रडली तर आकाश स्वच्छ होत होतं. चंद्र पूर्ण होता आणि मंदिराकडून येणारा टाळ मृदुंगाचा मंद आवाज मनात हलकासा गुंजत होता. इकडे निजले होते पण झोप काही लागत नव्हती. मन स्वतः ऐका शब्दांभोवती फिरत होतं. गणू तो नक्की कोण होता? तो इतका शांत, समंजस आणि सर्वत्र तर कसं? कधी विचारतो, कधी नाही. पण हवे तेव्हा मात्र नेमका समोर. तेवढ्यात आई कुशीत घेत म्हणाली, बाळा, वारी केवळ मंदिरात दर्शन घेण्याची गोष्ट नाही की यात्रा असते आपल्या अंतरात्मेची. मनाच्या विठोबाकडे. त्या वाक्याने मला जाणवलं, गणू हा फक्त एक मुलगा नव्हता, तो माझ्या मनात विश्वास होता. एक चालणार विठोबांचं रूप. वारी संपली. आम्ही पण तिच्या वाटेला लागलो. पाठीवर बॅग होती. मनात काहीतरी हलकं वाटत होतं. जन्मी काहीतरी अमूल्य मिळून चालले होते. गावात परतल्यावर, शाळेत गेल्यावर सगळे विचारत होते, काय पाहिलं पंढरपूरला? मी असंच उत्तर दिलं, विठोबा. फक्त भक्तीत नाही, मूर्तीत नाही, दिसतो तो आपल्या मनात असतो आणि कधी कधी एखाद्या धनुच्या रूपात आपल्या मदतीला येतो. आजही माझ्या कपाटात एक कोरडं तुळशीचं पान आणि ती चिठ्ठी आहे. मन थकले तरी चालेल पण अश्रू थकता कामा नये. आणि मी ते पाहते, भेटते तेव्हा मला पुन्हा त्या वारीचा वास असतो आणि वाटतं, वारी कधी संपत नाही, ती फक्त चालू ठेवायची असते. वारी होऊन परत येऊन 2 आठवडे झाले होते. आता सगळं पुन्हा सुरळीत होतं. सकाळी उठणं, शाळेत जाणं, चहा, पुस्तकी जगात परत शिरणं. पण माझं मन अजूनही पंढरपूरच्या पावलांमध्ये अडकून पडलं होतं. शाळेत पोहोचल्यावर मैत्रिणींनी नेहमीसारखंच विचारलं, काय गं आदिती, सुट्टीच मजा मारलीस ना? मी फक्त एक हलकंसं अश्रू माझ्या चेहऱ्यावर स्मित पाहून कोणीतरी विचारलं, काय झालं गं, एवढी गप्प का? तेव्हा मी हसत म्हटलं, वारी करून आले. सगळ्या मुली गप्प झाल्या. वारी म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. माझ्या वर्गशिक्षकांनी लक्ष दिलं आणि विचारलं, तू वारीला गेली होतीस? किती दिवस चाललीस? त्यात 7 दिवस. पण चालणं महत्त्वाचं नाही, मनानं वाट चालवणं महत्त्वाचं वाटतं. मी हळूच बोलले. शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधानी भावाला त्यांनी मला पुढे बोलायला सांगितलं की वर्गासमोर उभी राहून गणूची गोष्ट, विठोबाचे दर्शन, तुळशीचे पान आणि माझं हरवणं, ते सगळं शेवटपर्यंत सांगितलं. वर्गात शांतता होती. कोणी खसखस केली नाही. सर्वांच्या नजरा माझ्यावरच होत्या. शेवटी शिक्षिका म्हणाल्या, बघा मुलांनो, श्रद्धा ही वयापार अवलंबून असते. आदितीने विठोबाला शिवला अंदाज ओळखला आहे. आणि त्या दिवशी मला वाटलं, वारीमधून मिळालेला अनुभव मी एकटीने स्फुरला नव्हता. तो आता माझ्या शब्दातून इतरांच्या मनात ओझायला लागला होता. शाळेच्या पायऱ्या उतरताना एक लहान मुलगा आयुष्य माझ्या बाजूने गेला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मंदस म्हणाला, मी विठोबा, रोज तुझ्यासोबत चांगलं चालतो गं. मी दचकलो. वळून पाहिलं पण तो मुलगा तिथे नव्हताच. क्षणभर वाटलं, गणू परत आला होता का? त्या दिवसानंतर माझ्या मनात सतत एकच विचार होता, गणू खरंच कोण होता? एक साधा मुलगा की विठोबाचं रूप? शाळा, अभ्यास, रोजच्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. पण
मन सतत या वारीच्या आठवणीत अडकलेलं होतं. मी घरी आजीकडे गेले. तिने मला एक जुनी वही दिली, तिच्या वडिलांनी लिहिलेली. हे तुझ्यासारख्या मुलींसाठी आहे. ती म्हणाली, तू ज्याला ज्याला शोधतेस ते शब्दात मिळेल. मी वही उघडली. त्यात एका पानावर अगदी बारकाईने लिहिलेलं होतं, विठोबा मंदिरात नाही मनात असतो. तो मिळतो जेव्हा आपण आपल्याला हरवतो. मी एकट्यात ते शब्द पाहत राहिले. त्या क्षणी मला आठवलं, गणूने एकदा सांगितलं होतं की हरवलेल्यांना सापडतो. काही नुसतं योगायोग होतं की गणूचा संदेश. तेवढंच खिडकीतून वाऱ्याचा झोत आला आणि मग तुळशीचं कोरडं पान माझ्या ओंजळीत पडलं. मी ते अलगद उचललं. ते अगदी तटस्थ होतं, जणू गणूने दिलं होतं. माझ्या शरीरात एक थरथर पसरली. मी वहीत लिहिलं, काय म्हणजे श्रद्धा, गणू म्हणजे विश्वास, गणू म्हणजे विठोबा, जो माझ्या हृदयाचा खोल कप्ट्यात आहे. तर झोपताना मी डोळे मिटले आणि मनात एक शांत स्वर ऐकू आला, मी दूर नाही आहे, मी आत आहे. फक्त डोळे नव्हे, मन उघडं ठेव. त्या रात्री मी स्वप्नात पंढरपूरच्या रस्त्यांवर चालत होते. टाळ, मृदुंग, अभंग आणि गर्दीत मी पुन्हा उतरले होते आणि यावेळी घाबरले नाही. ते चालत राहिले आणि अचानक गर्दीतून एक ओळखीचा आवाज ऐकू आला, बघ आता एकटी चालू शकतेस. मी वळून पाहिलं. मन समोर उभं होतं, चेहरा शांत, डोळ्याने समाधान. तू पुन्हा भेटलास, मी आनंदाने ओरडले. तो हसून म्हणाला, मी कुठेच गेलो नव्हतो. आता तू स्वतःची ओळख म्हणून मी मागे उभा आहे. मी विचारलं, मग पुढच्या वर्षी वारीत तू असशील का? तो म्हणाला, मी प्रत्येक वर्षी असतो, पण चेहरा बदलतो. कधी आईच्या रूपात, कधी आजीच्या, कधी पानावर पडलेल्या सरीत, आणि आता तूच बघण्यासाठी गणू होणार आहेस. मी डोळे मिटले आणि जेव्हा उघडले तो नवृत्तपण हृदयात एक नवा भाव जागा झाला होता. वारी पंढरपूरची नव्हे, ती तर मनाची, शुद्धीची आहे. आता माझ्या चालल्या तिसऱ्या दिशेत मिळाली. सध्याची दुसऱ्या दिवशी मी वही उघडली आणि लिहिलं, वारी संपली आहे. संपली नाही, ते आता माझं सुरू झाले आहे. मन भेटलं हृदयाला आणि पुन्हा मला माझ्यात सापडला विठोबा. आता मंदिरात नाही, तर तो माझ्या शब्दात आहे, मनात आहे आणि कृतीत आहे. वारीत गणूला आता माझं आयुष्य बदललं. गणू सारखा वारीत भेटला. गणू एका वारीत भेटला, पण त्याने मला आयुष्य चालायला शिकवलं. माझे विठोबा जागा केलं. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.